सूर्यास्त, गाय आणि आम्ही सगळे घरी निघालोय. घरी हाय हॅलो नमस्कार. मी अनिता तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या ह्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमचं सुंदर शेत. आपण चाललो शेतात. आमचं घर जरी शेतात असलं तरीही तिथून शेतात जायला थोडा वेळ लागतो. त्यामुळे आणि आज मी हे सगळं ड्रेस वगैरे घातला होता रील साठी. तसंच मी आणि वहिनी निघालो शेतात. आणि या माझ्या वहिनी आहेत, यांनी आपल्या घराचा ब्लॉग शूट केलाय. जर काय एरर्स असतील तर त्यांनी केले. आम्ही चाललोय शेतात कारण सगळे शेतात गेलेत, मम्मी पप्पा आणि मुलं. मी आणि वहिनी घराचा ब्लॉग शूट करत होतो. सो आता आम्ही पाठवून चाललोय. खूप लांब आहे, मला चालायची सवय नसल्यामुळे दम लागतोय. काकीचं घर दाखवते मी तुम्हाला. हे माझ्या काकीचं घर आहे. बाजूला गोठा आहे जनावरांचा, आवाज येतोय ना तुम्हाला. आणि हे घर आहे. समोरच तिने पण खूप झाडं लावली आहेत. आणि हे सगळं शेत आहे. गाई ओरडतीये, इथे म्हशी बांधल्यात. आणि हा रस्ता आहे शेताकडे जाणारा. या माझ्या वहिनी आहेत ज्या पुढे चालल्यात. इथून जे शेवटचं टोक दिसतंय तिथून पुढे खरं शेत चालू होतं, जे तुम्हाला आता बघायला मिळेल. स्टे ट्यून. सूर्यास्त बघायला मिळतोय, लाल लाल झालेला सूर्य. वहिनी जरा हे सूर्यास्त, गाय आणि जनावरं, इतकं छान दृश्य दिसतंय. कसं वाटतंय तुम्हाला हे बघून? खूपच सुंदर दिसते. आणि हे चुलत काकीचं घर आहे माझ्या. ही अशी जमीन आहे. आमच्या इकडे काळं शेत आहे असं म्हणतात. हे सगळ्या शेतांमध्ये काय ना काहीतरी लावलेलं असतं. मला शेतातलं तेवढं जास्त माहीत नाही आहे, त्यामुळे मी एक्सप्लेन नाही करू शकत. हा रस्ता शेताकडे जातो. इकडे आता माझ्या घरचे सगळे गेलेत. मी आणि वहिनी चाललो. खूप जास्तच लेट झालाय ब्लॉग शूट करण्यामध्ये. कसा दिसतोय सनसेट? सुपर्ब ना. असा सनसेट बघण्यासाठी सगळे लोक मस्त विला किंवा अनेक नेचरच्या ठिकाणी जातात पाहण्यासाठी, जो आम्हाला इथे पाहायला मिळतो आमच्या गावच्या घरी. हे शेत आहे. शेतात सगळी मुलं खेळत आहेत. सुट्ट्या चालू आहेत त्यामुळे सगळी मुलं इथे बॅट बॉल खेळत आहेत. त्यांचा धिंगाणा चालू आहे सगळा. खरं तर मी आणि वहिनी घरी रील शूट करत होतो, त्यामुळे आम्ही पाठी राहिलोय. सगळेजण ऑलरेडी शेतात गेले होते आणि आम्हाला झालाय लेट. ही बॅक साईड दिसते तुम्हाला माझ्या पाठीमागे. तिकडून आपण चालत आलोय आणि पुढे पण अजून खूप लांब जायचंय. हे सगळं शेत आहे. हे सगळं आमचं आहे, म्हणजे माझ्या पप्पांचं, काकांचं, सगळ्या चुलत्यांचं. हे एवढं सगळं शेत आहे. इथे आम्ही लहानपणापासून येतो प्रत्येक वेळी शेतीमध्ये काय असेल तेव्हा. तसं काही खास काम येत नाही मला शेतातलं, पण सुट्ट्यांमध्ये वगैरे इथे आमचे 2-2 महिने फिक्स आहेत. वहिनी बोलतायत की त्यांना येतंय काम शेतातलं. आणि इथून तुम्हाला दिसतंय की नाही, मी झूम करते. इथे आहेत घरचे सगळे. हे या शेतामध्ये पप्पांनी काय ज्वारी केलेली ना वहिनी? हां, घेवडा ज्वारी याच्यामध्ये केलेलं. हरभरा वगैरे सगळं काय काय आहे ते. आता हे काय बोलतात, बांधावरचं गवत, चिंचा काढून ठेवल्यात. पिशवी इथे वहिनी, चिंचा बघा किती.
हे सगळं ऋतुजाचं काम दिसतंय, चिंचा गोळा करायचं. ही मोठी चिंच आहे, ती पूर्ण भरली आहे, अशी मस्त गाभाळलेल्या चिंचांनी भरली आहे. पाणी द्या नाही तर आता मम्मी इकडेच येईल पाणी प्यायला. वहिनी चिंचा गोळा करतायत. तुम्हाला मी एक चिंच दाखवते फोडून. ची मस्त गाभाळलेली चिंच आहे. आणि वहिनी इथे चिंचा काढायला थांबल्यात. तुम्ही बघताय किती चिंच आल्यात, पूर्ण चिंच भरली आहे. आता आम्ही ह्याचे सगळे चिंचांचे गोळे करून घेऊन जाणार मुंबईत. सांबार शेतात आल्यावर खाली बघून सांगायला लागतं. पण खूप भारी वाटते, हवा सुटली आहे, खूप थंड मस्त वाटते. खालची जमीन नसते. हे आहे शेत. या वावरात काय केलेलं, जेवढा ज्वारी हरभरा वगैरे काय 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 काय, हे एवढं मोठं पूर्ण वावर आहे. असं मस्त आहे आमचं शेत. शेतकऱ्यांना कळत असेल ह्यातलं सगळं, मला तितकं कळत नाही. पण खरंच सुख आणि शांतता असेल तर ती इथे आहे. हा सगळा मोठा बांध आहे. या बांधाच्या पलीकडे दुसरं वावर आहे. हे दिसतंय तेवढं सगळं शेत माझ्या सगळ्या काकांचं आणि पप्पांचं वगैरे आहे. हा शेवटचा बांध आहे. त्याच्यानंतर एक वावर आहे आणि बस त्याच्या पुढे वेगळं शेत आहे. किती गोंधळ चाललाय बघताय. माझे छोटे काका आणि सगळे आलेत. इथे विहीर आहे. हो, या विहिरीमध्ये शेताचं पाणी असतं. ओ या विहिरीमध्ये पावसाळ्यापासून पाणी असतं, म्हणजे शेतीच्या कामासाठी यूज होईल एवढं पाणी असतं. उन्हाळ्यात नसतं ह्या विहिरीत पाणी. आणि इकडे सगळ्यांच्या छान गप्पा चालू होत्या. त्यांना पाणी हवं होतं म्हणून आम्ही पाणी पण घेऊन आलो होतो. त्यांच्या गप्पांमध्ये थोडा वेळ आम्ही पण साथ दिली. तिथे थोडा वेळ टाइम स्पेंड केला, कारण आई बऱ्याच दिवसानंतर आली होती पिंपरीला, म्हणून आम्ही सगळे गप्पा मारत बसलो. आम्ही सगळे घरी निघालोय. माझी मम्मी, काकी आणि मोठी आई आहे, पप्पा आणि छोटे काका, आयांश आहे. हे गब्बस. हे माझे छोटे काका आणि पप्पा आहेत. आणि पाठी मम्मी, काकू आणि मोठी आई आहे. हा घरी जायचा रस्ता आहे. शेतातून आम्ही सगळे घरी चाललोय. आणि इकडे घरी जायचा रस्ता. जबू थांब, थांब जबू. वहिनी चालल्यात पुढे आयांशला घेऊन. आणि झबू आणि मी चाललोय घरी. घरी चला चला चला. हे इकडे दिसतंय ते माझं जुनं घर आहे. हे इकडे दिसतंय ते हे आहे जुनं घर, जे कौलारू आहे. त्याच्या बाजूला आता दुसरं बांधतायत काकांची मुलं वगैरे. हे माझ्या आजी आजोबांचं जुनं घर आहे, ज्याच्यामध्ये सवासणींचा जो कार्यक्रम होता तो केलेला. त्याचा पण ब्लॉग लवकरच येईल त्या घराचा. आणि इकडे बांधले नवीन घर. इकडे एका काकीचं घर आहे आणि त्याच्या एक्झॅक्ट खाली रोड साईडला हे आमचं घर आहे. जब्बू आणि आतू कुठे चालले? घरी. घरी चाललो. बाय कर.
बाय. हा जो शेतातून आलेला रस्ता आहे असा, हा शेताकडून येतो असा आणि गावाकडे जातो. हे पिंपरी गाव आहे आणि इकडे आहे आमचं घर एक्झॅक्ट कॉर्नरला. इथून दिसतंय घर. ही बघा चिऊ चालली आमची घरी. बाय चिऊ, बाय कर, बाय. चला 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 घरी चला, घरी चला. इथे घर आहे आमचं. पळा कसं पळतोय चिऊ माझ्या, पळा पळा. आणि आपण पोहोचलोय घरी. हा आपण पोहोचलोय घरी. हा शेताचा व्लॉग मी इथेच संपवते. भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. व्लॉग इथपर्यंत पाहिला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब नक्की करा, त्यामुळे माझा हा छोटासा चॅनल लवकर ग्रो होईल. आणि भेटूयात आपण सगळे नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या.